त्यांच्या वतीनं 500 रुपयाचं बक्षीस प्रत्येक खेळाडूला पहिल्या चेंडूवर, मग गोलंदाज असू द्या किंवा फलंदाज असू द्या, फलंदाजाने चौकार षटकार मारला पहिल्या चेंडूवर तर 500 रुपये, गोलंदाजानं पहिल्या चेंडूवर विकेट पटकावली तर 500 रुपये. म्हणजे सुरुवातीपासून एक अतिशय चांगलं बक्षीस आदरणीय आमचे अरुणजी दापोलकर माजी सरपंच वहाल आणि रविशेठ सामाजिक विकास मंडळ यांचे उपाध्यक्ष म्हणून ज्यांची ओळख आहे ते अरुणजी दापोलकर यांच्या वतीनं 500 रुपयाचं बक्षीस दिलं जाईल. ओव्हर टू प्रसाद परब सर. थँक्यू रिबॉल. पहिल्या फेरीतला शेवट सामना आपण पाहतोय. दुसऱ्या फेरीला ऑलरेडी सुरुवात झाली. एक संघ ऑलरेडी पुढे सरकलाय. तर अजून एक पारितोषिक येत आहे धनाजी गरज साहेबांकडनं. जर पहिल्या चेंडूवर जर विकेट संपादन केली गोलंदाजाने तर धनाजी गरज साहेबांकडनं 500 रुपयाचं पारितोषिक आहेच. आणि त्याचबरोबर अरुणजी दापोलकर यांच्याकडे सुद्धा पारितोषिक आहे ते 500 रुपयाचं. एकूण 1000 रुपयाचं पारितोषिक असेल पहिल्या विकेटसाठी पहिल्या चेंडूवर. अरुणजी दापोलकर साहेबांच्या माध्यमातून आपण पारितोषिक असं पाहतात की दोन्ही खेळाडूंसाठी, मग फलंदाजी असो, जर फलंदाजी जर चौकार किंवा षटकार वसूल केला तरी सुद्धा 500 रुपये आणि गोलंदाजी जर विकेट संपादित केली तरी सुद्धा 500 रुपयाचं पारितोषिक. दोन संघ एकमेकांसमोर. वोडाफोन वहाळ वर्सेस सावळेश्वर सावळे. नाणेफेक जिल्ह्यात प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय तो वोडाफोन वहाळ संघाने फलंदाजीला इन्व्हाइट केलंय तर सावळेश्वर सावळे या संघाला. पहिला चेंडू फुलटॉस, योग्य प्रत्युत्तर, चुकीला माफी नाही आणि पहिल्या चेंडूवर षटकार ठोकत असताना अरुणजी दापोलकर यांच्या माध्यमातून 500 रुपयाचा मानकरी ठरलाय आघाडीचा फलंदाज किरण पवार. की धार से ना गोलियों की बौछार से बनना डरता है तो सख्त परवरदिगार से. चुकीशी दुरुस्त करतो. इथे मात्र अक्षय पवार होते. अक्षय पवारच्या बॅटमन एक जबरदस्त अटॅकिंग शॉट आणि दोन्ही पंच एकत्र येत आहेत. बघा तुम्ही पाहतात मैदानाच्या आतमध्ये शंकर म्हात्रे आणि त्याचबरोबर अमित गोलतकर एकत्र येतात. नक्की कन्फर्म करतात की चेंडू जेव्हा अटेम्प्ट केला गेला तेव्हा एक्झॅक्टली पोझिशन फलंदाजी काय होती. आणि पहिल्या चेंडू षटकार तर आलायच, षटकाराने खातं उघडलंय. आणि ज्याप्रमाणे चिपळूणच्या स्पर्धेत फ्रेंडशिप ट्रॉफीमध्ये जो परफॉर्मन्स पाहायला मिळाला अक्षरचा आवर्जून उल्लेख केला की स्वतःच्या भावाची खुबी, स्वतःची भावाची छाप मला अक्षयमध्ये पाहायला मिळते आणि तो फटका अक्षयने आपल्या बॅटमॅनला दाखवला. पंच काही सूचना करतायत. प्रत्येक संघाला तुम्हाला माहिती आहेत इथे मात्र पाहायला मिळते की नंदाई माता सांस्कृतिक कला क्रीडा मंडळ तरघर व रविशेठ पाटील सामाजिक विकास मंडळ वढाळ यांच्या माध्यमातून प्रत्येक संघाला आपण एक खूप चांगलं प्रमाणपत्र देत आहोत, सर्टिफिकेट देत आहोत. या स्पर्धेमध्ये आपण सहभाग घेतलात त्याबद्दल आरके ट्रॉफी 2019 हे प्रमाणपत्र आवर्जून दिलं जाते ते प्रत्येक संघाला. खूप रेअरली अशा गोष्टी पाहायला मिळतात रिबॉल की मात्र काही ठिकाणी ट्रॉफीज दिल्या जातात. पण हे प्रमाणपत्र असं प्रमाणपत्र तुम्हाला पाहायला मिळते की प्रमाणपत्र जेणेकरून तुम्ही एखादी फ्रेम करून घरामध्ये लावू सुद्धा शकता. एवढं चांगलं प्रमाणपत्र हे सर्टिफिकेट तुम्हाला पाहायला मिळते. 2 विकेटसाठी साळुंके साहेबांकडे एक पारितोषिक आलंय. 2 विकेटसाठी 1000चं पारितोषिक आहे. साईनाथ साळुंके साहेब यांच्याकडनं पारितोषिक आलेलं आहे. 2 विकेटसाठी 1000 रुपयाचं पारितोषिक. तर पहिलाच चेंडू तुम्ही पाहतात एक्झिक्यूट करत असताना चेंडू तो गहाळ झालाय, हरवलाय आणि लगेचच दुसरा चेंडू चॉईस केल्यानंतर मात्र पाठवतात त्याच्या आतमध्ये त्यांचे डगआउटमधले खेळाडू. तर साईनाथ साळुंके यांचे चिरंजीव त्याच्या आतमध्ये गोलंदाजी करतायत सुदेश साळुंके आणि त्यासाठी पारितोषिक आलेलं आहे. त्यामुळे पित्याने पुत्राला दिली एक मोठी मेजवानी सुद्धा आहे आणि आशीर्वाद सुद्धा आहे आणि तुम्हाला बघायचं आहे त्या मात्र आशीर्वाद तुम्हाला पेटवायचे. नक्कीच प्रसाद सर. के ट्रॉफी मध्ये मालिकावीर बाईक सुद्धा ठरलाय हा गोलंदाज आणि त्यांचाच सुपुत्र अर्थातच त्यांचे पिताश्री साईनाथ साळुंके यांनी बक्षीस लावलंय. बॉटमॅनचा वापर, चांगलं उत्तर, अप्रतिम चेंडू, परफेक्ट किंवा फुलर यांची डिलिव्हरी होती. तर हे पारितोषिक पूर्ण वहाळ संघाच्या सर्व गोलंदाजांना असेल. सलग 2 चेंडू साईनाथ साळुंके साहेबांकडनं 1000 पारितोषिक. 2 चेंडूवर 2 विकेट मिळणं गरजेचं आहे. स्ट्राईक रोटेट होत आहेत फलंदाज प्रफुल्ल केदारीकडे. धावसंख्या आपण पाहता धावफलक अंकी जरी मला सांगतात तर सचिन पाटील एकूण 7 धावा धावफलकावर. मिडन षटकासाठी सुद्धा पारितोषिक आहे. इथे मात्र भरपूर शफल झाले. बॉडीवर कंट्रोल करत असताना तुम्ही आता शफल होतात ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न
चेंडू बॅटचा टायमिंग होत नाही, चेंडू खूप वेगाने यष्टीच्या वरून निघून जातोय. त्याचबरोबर मेडन षटक म्हणजे निर्धाव षटक जर कुठला गोलंदाज हातवतो या इनिंगमध्ये वहाळ संघाकडनं, तर त्यासाठी सुद्धा पारितोषिक आलं ते 1,000 रुपयाचं. द विकेट, चेंडू इनसाइड आउट, व्हॉट अ शॉट एक्झॅक्टली कॉमेंट्री बॉक्समध्ये, आणि एक दिमागदार फटका, डोळ्यांचं पारण फेडणारा षटकार. बरोबर इनसाइड आउटचा खूप चांगला फटका. इथे मात्र शफल झाले, भरपूर बाहेर आले, चेंडू खूप वेगाने जातोय, लॉंग लेग बाउंड्री खूप वेगाने क्लिअर करणार एक चौकारी षटकार. धडाकेबाज सुरुवात फलंदाज प्रफुल्ल केदारीकडनं, चेंडू सीमारेषे बाहेर 4 धावा. हाथ पड़ने से मार खाने वाला जिंदा तो रहता है लेकिन जीने के लायक नहीं है. आया है राजा लोगो रे लोगो, राजा के संग संग झूम लो. गाणीत ऐकत आहोत आणि त्याचबरोबर काही डायलॉग्स सुद्धा तुम्हाला ऐकायला मिळतात, संवाद सुद्धा ऐकायला मिळतात. मग अशा आपण राजकुमार सुद्धा आवाज ऐकला, तिरंगा मूवी मधला तो डायलॉग होता राजकुमार यांचा. धावसंख्या धावफरकावर 17, खूप वेग पकडते. पहिल्या षटकात एक षटकार आला, त्यानंतर अजून एक षटकार आला प्रफुल्ल केदारीच्या बॅटमधून, आणि एक चौकार सुद्धा पाहायला मिळाला मैदानावर. या 5 चेंडूत धाव आले ते 17. सुदेश साळुंगे ओव्हर द विकेट, स्टेप आउट झालेत, पुन्हा हवेमध्ये घेतात, क्षेत्रात घेतात, डीपमध्ये झेल घेणार का प्रश्न होता. खूप वेगाने चेंडूवर आले, कॉन्सन्ट्रेशन पूर्णपणे चुकलं, एकाग्रता पूर्णपणे भंग होते. फ्लाइंग तुम्ही आता जेव्हा फ्लाइंग एफर्ट दाखवले जातात किंवा वेगाने मात्र धावले जातात चेंडूवर, या मुवमेंटला काय करायचं असतं की चेंडू जेव्हा हातात ग्रीप करत असताना तुमच्या बॉडीवर सुद्धा तेवढं कंट्रोल पाहिजे. आणि ते तुम्ही पाहायला मिळालं की बॉडीवर कंट्रोल झालं नाही, चेंडू हातामध्ये बरोबर आला होता पण चेंडू फिनिश झाला नाही, आणि इथे मात्र झेल सुटताय तो म्हणजे प्रफुल्ल केदारीचा. आणि 28वा इथे मात्र झेल सुटलाय मला सांगतायत. बरोबर इथे सचिन पाटील याच्या माध्यमात एक तंतोतंत माहिती, म्हणजे एक जो गुणसंख्याक लेखक जो असतो आमच्या पाठीमागचा, तो आमचा मार्गदर्शक असतो. ती जी माहिती आम्हाला तो देतो आम्ही निश्चितच आमच्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचत असतो. त्यामुळे त्याचा सुद्धा मोलाचा वाटा आहे, त्याला सुद्धा आम्ही धन्यवाद व्यक्त करतो. आणि सचिनचं गुणसंख्याक लेखन माझ्या 13 वर्षाच्या करिअरमध्ये असा मी एकमेव असा स्कोरर बघतोय की ज्याच्या माध्यमात प्रत्येक झेल सुटला गेलाय. कितवा षटकार, कितवा चौकार स्पर्धेमध्ये, कुठल्या फलंदाजाने चौकाराने चौकारने खातं उघडलंय, कुठल्या फलंदाजाने षटकाने खातं उघडलंय, कितवा वाईट चेंडू आहे, ही तंतोतंत माहिती मला मिळते या 13 वर्षाच्या करिअरमध्ये. थँक्यू सचिन, याबद्दल तुझं धन्यवाद. नक्कीच क्या बात आहे प्रसादजी परब, 13 वर्षाचा समालोचनाचा अनुभव, आणि इथे मात्र सचिन पाटीलचं केलेलं कौतुक हीच तर खरी पोच पावती असेल सचिनसाठी. नाही अशा मात्र ऑफिशियल्सना मी खरंच ॲप्रिशिएट करेन. आणि मी फक्त असं नाही म्हणणार की सचिन की आज तू फक्त टेनिस बॉल क्रिकेट कर, मी म्हणेन तू लेदर बॉल सुद्धा दे, लेदरमध्ये सुद्धा ये, आणि एमसीच्या माध्यमातून एक्झाम देत असताना खूप वरच्या लेवलला तू स्कोरिंग कर, असं सुद्धा माझं मत आहे. कारण ती सर्व स्कोरिंग ज्याप्रमाणे तुम्हाला माहिती देतोय, ही सर्व स्कोरिंग आम्ही लॅपटॉपवर किंवा कम्प्युटराईज बघतो, कम्प्युटरच्या माध्यमात ही सगळी आम्हाला माहिती मिळत असते. आम्ही जेव्हा एखादी लेदर मॅच करत असतो त्या मुवमेंटला, पण जेव्हा आम्हाला टेनिस बॉल क्रिकेटमध्ये अशी माहिती मिळते तेव्हा आम्हाला सांगण्यासाठी तेवढाच आनंद होतो आणि खूप चांगलं प्राऊड फील होतं की अशी स्कोर आमच्यासोबत आहेत. प्रसाद सर, आपण काय कौतुक केलं सचिनचं, आणि सचिनच्या डोळ्यातही पाहू शकता आनंद अश्रू येत असताना. हो, गुड बॉलिंग, चांगलं कमबॅक या पॉवर प्लेच्या दुसऱ्या षटकामध्ये. तुम्ही पाहतात सचिन मला सांगतो दुसरा षटक घेऊन आलाय तो वहाल संघाकडनं प्रवीण मुंबईकर, आणि समोर जातो स्ट्रायकिंग एंडला एक धष्टपुष्ट आणि एक मजबूत असा फलंदाज प्रफुल्ल केदारी, ज्याच्या बॅटमधनं डोळ्यांचं पारणं फेडणारा एक इनसाइड आउटचा फटका बरोबर आमच्या व्यासपीठासमोर पाहायला मिळाला. जणू काही आमच्या प्रेक्षकांना, आमच्या लाडक्या पाहुण्यांना मानवंदना दिली होती त्या चेंडूवर. स्पर्धेतला 345वा निर्धाव चेंडू बघा, म्हणजे अजूनही किती पोटेन्शियल आणि गुणवत्ता आहे सचिनकडे तुम्हाला दाखवत असताना. 450वा त्या 345वा चेंडू निर्धाव त्या स्पर्धेतला तिसऱ्या दिवसामध्ये. क्या बात आहे. हो, चेंडू करायचा प्रयत्न होता, सफल होत आहेत आणि खूप वेगाने लाऊड अपील सुद्धा होते पंचांकडून, आणि पंच सांगतात हा चेंडू इथे लेग बायची सुरुवात अंकित केला जाईल. अपील जोर स्ट्रॉंग झालं एसटीच्या मागून, आणि जो अर्ध सर्कल म्हणजे चंद्र तुम्ही पाहतात अर्धचंद्र एसटीच्या मागे आहे, त्या सर्व खेळाडूंकडनं मात्र लाऊड अपील झालं पंचांकडे, अमित गोलतकर यांच्याकडे. पण पंच सांगतात हा चेंडू एसटी सोडून जात होता. चेंडू जेव्हा तुम्ही पाहतात मैदानाच्या आतमध्ये जेव्हा पिचिंग झाल्यानंतर मात्र अपील केलं जातं तेव्हा पंच मात्र भरपूर प्रश्न विचारतात की फलंदाज चेंडूच्या रेषेमध्ये होता की नाही, हाईट फॅक्टर काय होता, आणि त्याचबरोबर चेंडूचं पिचिंग एक्झॅक्टली कुठे होतं, हे सगळे प्रश्न विचारल्यानंतर मात्र जेव्हा उत्तर येतं नाही तेव्हा मात्र नकार दिला जातो.
लेगबायची सुरुवात आलेली 23वी धाव. क्या बात आहे. अजून एक नवीन इथे मात्र उपक्रम राबवत असताना खूप चांगली माहिती आम्हाला देत असताना 23वी धाव लेगबायची सुरुवात आता स्पर्धेमध्ये घेतली गेलेली आहे. थँक्यू सचिन. गोलंदाज पुढील चेंडू घेऊन ऑन साईडला खूप चांगला फटका व्ही शेप मध्ये एक्झिक्यूट केलाय. पॅरल स्ट्रोक, जास्त उंची नाही, चेंडू सीमारेषे बाहेर जाईल. षटकार. थँक्यू. षटकार येतोय या चेंडूवर. पॉवर प्लेच्या षटकात स्लॉट स्वीप करण्याचा प्रयत्न भरपूर सफल झाले होते. टायमिंग होत नाहीये. चेंडूच्या रेषेपासून थोडेसे विलग झाले. कॉन्सन्ट्रेशन होत नाहीये. आणि मात्र मागाशीच म्हटलं की नजनी क्रिकेट खेळत असताना, विद्युत प्रकाश जोरामध्ये क्रिकेट खेळत असताना एक प्रॉपर व्हाईट लाईट म्हणणार आहे, थोडीशी लालसर रंगाची लाईट समोर असताना त्याच्या समोर कॉन्सन्ट्रेट करणं, चेंडू बघणं. कारण आम्ही सुद्धा समोरशन कक्षामध्ये बसलो, आपल्याला सुद्धा कधी कधी बॉल चेंडू दिसत नाही, पण तू विचार करू शकतो की फलंदाज मात्र किती कॉन्सन्ट्रेट करावं लागतं चेंडूवर. ओ द विकेट. पुन्हा त्या चेंडू हवेमध्ये उंच 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 आणि तेवढंच लांब 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 सीमारेषे बाहेर. अजून एक धमाकेदार फटका. षटकार. चेंडू काही डॉट सुद्धा गेले होते या षटकामध्ये, पण त्याचं मात्र उत्तर कमबॅक कसं करावं तुम्हाला पाहायला मिळते फलंदाज अक्षय पवारकडनं. वॉटर बॅटिंग. 3 षटकार आतापर्यंत त्याच्या इनिंगमध्ये पाहायला मिळतात. 5 चेंडूच्या सामोरे गेलाय. 3 षटकाच्या मध्ये तब्बल 19 धावेंवर तो नाबाद खेळतोय आणि काय जबरदस्त कॉन्ट्रीब्युशन आपल्या संघाच्या माध्यमात देत असताना पॉवर प्लेच्या दुसऱ्या षटकात सुद्धा एक भरपूर इथे मात्र समाचार घेतोय तो गोलंदाज प्रवीण मुंबईकरचा. चेंज ऑफ द पेस, गती परिवर्तन, ते सुद्धा पिकअप केलं. सगळ्यात लांब, सगळ्यात उंच आणि सगळ्यात दूरवर गेलेला फटका लॉंग लेग बाउंड्रीच्या बाहेर. अजून एक षटकार. काय बॅटिंग केली आहे अक्षयने. स्मॉल पॉकेट ऑफ डायनामाइट. आणि जास्त लांब जायला नको आहे. स्वतःच्याच भावाला जणू काही आयडन मानलंय, स्वतःच्याच भावाला आदर्श ठेवला डोळ्यासमोर आणि त्याची हुबेहूब प्रतिक्रिया, हुबेहूब प्रतिमा त्याच्यात मला पाहायला मिळते. आणि अशी बॅटिंग पाहायला मिळते अक्षय पवारच्या बॅटमधनं. मला आठवते की हल्लीच आम्ही चिपळूणच्या स्पर्धेमध्ये समालोचन करत असताना तिथे गावदेवी गावठण यामध्ये हा संघ तिथे मात्र खेळला होता. पण जो ओरिजिनल जो मेन संघ होता तो रत्नागिरीतच होता, पण इथे मात्र 2च सिनियर खेळाडू इथे मात्र आले होते. खास करून मी जीवित मात्रेचा उल्लेख करेन. त्यानंतर अभिजित ठाकूर सारखा खेळाडू होता आणि सर्व अपकमिंग यंगस्टरला घेऊन हा संघ जो बांधला होता आणि त्या संघाने एक वेगळी छाप सोडली होती. त्यामध्ये मी मयूर वाघमारेचा उल्लेख करेन, त्यानंतर अरबाज शेखचा उल्लेख करेन. असे सर्व अपकमिंग यंगस्टर या सर्व खेळाडूंना घेऊन एक चिपळूणची फ्रेंडशिप ट्रॉफी गाजवली होती या सर्व खेळाडूंनी आणि त्यामध्ये अक्षय पवार सुद्धा त्या संघामध्ये होता. याचा मी आवर्जून उल्लेख करतो. वॉटर बॅटिंग. स्मॉल पॉकेट ऑफ डायनामाइट. अक्षयसाठी मी एवढंच म्हणेन, आपल्या समोर एखादं धरण फुटावं आणि त्या धरणाच्या पाण्यात, त्या ओहळात आपण क्षणात वाहून जावं, अशी जी काय फलंदाजी आहे अक्षय पवारची. अटॅकिंग बॅटिंग, धुमादार फलंदाजी आणि पॉवर प्लेच्या पहिल्या षटकात काय करत असते मात्र निश्चित चित्र उभं केलंय आणि तब्बल धावा कुठल्यात त्या 37 या पहिल्या 2 षटकात या सावळे या संघाच्या फलंदाजांनी. नवीन षटक घेऊन कॉमेंट्री बॉक्स एंड कडनं गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाज सज्ज होतोय. अधीर भगत आणि समोर जाईल तो प्रफुल्ल केदारी. प्रफुल्लचं कॉन्ट्रीब्युशन आतापर्यंत 1 चौकार आणि 1 षटकार त्याच्या बॅटमधून आलेला आहे मैदानावर. भरपूर सफल होत आहेत. हा त्याचा फेवरेट झोन आहे जणू काही, कारण पहिल्या षटकापासून आपण पाहतोय जेव्हा तो स्ट्राईक एंडला होता, कॉमेंट्री बॉक्स एंडकडे गोलंदाजी केली गेली होती, अशा मुवमेंट तुम्हाला पाहायला मिळतोय की तो शफल भरपूर होतोय. ऑप्शनच्या खूपच बाहेर जातोय, पण कधी कधी हे चेंडू फसवे असतात. कॉन्सन्ट्रेशन खूप महत्त्वाचं असतं की तुम्ही चेंडूच्या रेषेमध्ये न येता मात्र जेव्हा फटके खेळता तेव्हा ते मात्र रिस्क फॅक्टर भरपूर वाढलेला असतो आणि तो रिस्क फॅक्टर इथे मात्र पाहायला मिळतोय तो प्रफुल्लच्या बॅटमध्ये. पुन्हा गोलंदाज अधीर भगत कॉमेंट्री बॉक्स एंडकडनं ओर द विकेट. समोर केले तो ऑप्ट्राय खूप चांगला आहे. व्ही शेप मध्ये एक्झिक्यूट केलं, तिथे येतात वेगाने, पायाच्या मधून चेंडू फरार, सीमारेषे बाहेर. चौकार. फटक्यामध्ये दाहकता होती, आक्रमकता होती, प्लेसमेंट खूप चांगलं होतं. हाफ वॉली केलं, चेंडूला ड्राईव्ह केलं आणि डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्रीच्या बाहेर खूप सुंदर एक कव्हर ड्राईव्ह दाखवत असताना एक इनसाइड आउटचा फटका जेव्हा पहिल्या चेंडू त्याच्या बॅटमधनं आला तो सुद्धा डोळ्याचं पाळणं फेडणारा होता आणि त्यानंतर मग एक खूप सुंदर कव्हर ड्राईव्ह दाखवत असताना आपल्या बॅटमधून. चौकाराच्या मैदानी धावसंख्या वेग पकडते धावफलकावर 41 धावा अंकित झाल्यात आणि या षटकातला पहिलाच चौकार तुम्हाला पाहायला मिळतोय तो प्रफुल्ल केदारीच्या बॅटमधून. ओर द विकेट. प्रवीण
हा चेंडू पुन्हा ऑफ ड्राईव्ह खूप चांगला फटका, मिड ऑफ चेंडू मागे जातोय, क्षेत्ररक्षक येतात, चेंडूवर फंबल झाले थोडेसे, एकदा ते पूर्ण केली आहे, पण अक्षय मात्र येण्यासाठी सज्ज होते, तयार होते, पण नकार दिलाय. गुड फिल्डिंग अँड गुड थ्रो. चांगला क्षेत्ररक्षण पाहायला मिळते डीप मध्ये. कविश्री स्पोर्ट्स सावळे या नावाने हा संघ खेळतोय आणि खूप चांगली उपलब्धी. एकही गडी न बाद होता पहिल्या विकेटसाठी एक जबरदस्त पार्टनरशिप बिल्टअप केली दोन्ही बॅट्समनने. धावसंख्या 42 इन द थर्ड ओव्हर. तिसरं षटक मार्गस्थ आहे. बॅकफूट लागले, ऑर्थोडॉक्स फटका आहे, तो सुद्धा चेंडू सीमारेषेच्या बाहेरच जाणार. अजून एक अप्रतिम अद्भुत फटका, सीमारेषेच्या बाहेर षटकार. अटॅकिंग बॅटिंग, फक्त आक्रमण आक्रमण आणि फक्त आक्रमण. जणू काही हाच पाडा तो लहानपणी वाचलाय आणि तोच तुम्हाला पाहायला मिळते. फक्त त्याची बॅट षटकाराचीच भाषा बोलते. एकही सिंगल म्हणजे एक फक्त सिंगल आहे, बाकी त्याने मात्र 5चे 5 षटकार आपल्या बॅटमॅनला ठोकले. व्हॉट अ स्टार्ट. ऑनसेट अजून एक फटका, उंच भरपूर गेला, क्षेत्ररक्षक येत्या चेंडूच्या खाली आणि इथे मात्र फटकाचा जणू काही चटका लागला आणि चेंडूच्या हाताला लागून गेला तो सीमारेषेच्या बाहेर. किस्मत भी बहादुरो काही साधी. मगाशी सुद्धा आम्ही शब्द वापरला होता की ज्या दिलेरीने, ज्या धाडसाने, ज्या हिमतीने फलंदाजी करतोय, डोळ्यांचं पाळणं फेडणारी फटकेबाजी येते ती म्हणजेच अक्षय पवारच्या बॅटमनना. अक्षय ज्याला कुठेही क्षय नाही असा अक्षय तुम्हाला पाहायला मिळतोय आणि म्हणूनच तुम्हाला पाहायला मिळते की झेल सुद्धा सुटला गेलाय आणि बघायचं आहे जीवदानाचा फायदा तो कशा प्रकारे उचलणार. तर 50 अप 50 धाव सुद्धा पूर्ण होत आहेत. धावसंख्या 54 धावा धाव फलकावर. पुन्हा दमदार फटका, मागच्या चेंडू सुटलेला झेल, पुढच्या चेंडू उत्तर, सीमारेषेच्या बाहेर षटकार. नक्कीच प्रसाद, जर आपण म्हटलं तर किरण पवार ज्या पद्धतीनं नावानं मोठा आहे, परंतु त्याचाच हा छोटा भाऊ अक्षय पवार मी म्हणेन या वर्षात अगदी आणि अगदी इन्फॉर्म पाहायला मिळतोय. प्रत्येक मैदान गाजवण्याचं काम केलं जातंय या अक्षय पवारच्या माध्यमातून. नाही, असं मला असं वाटतं याचं अजून एक कारण असेल की रबर बॉलचा हंगाम सुद्धा मात्र अक्षयने खूप गाजवलाय. आमच्या कल्याण डोंबिवलीमध्ये येऊन सुद्धा तो भरपूर क्रिकेट टुर्नामेंट खेळलाय आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की 5 चेंडूत 5 षटकार ठोकलेत ते अक्षय पवारने. आणि बघायचं आहे एक विक्रम या क्रिकेट रजनीमध्ये तुम्ही पाहतात सन्माननीय श्री रविशेठ पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त जी क्रिकेट स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते म्हणजेच नंदाई माता सांस्कृतिक कला क्रीडा मंडळ तरघर व रविशेठ पाटील सामाजिक विकास मंडळ वळहाळ यांच्या माध्यमातून आयोजित केली गेली अभिष्टचित्तर बर्थडे क्रिकेट स्पर्धा रविशेठ पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांचा वाढदिवसा औचित्य साधून आर्के ट्रॉफी तुम्हाला पाहायला मिळते. आणि या स्पर्धेमध्ये विक्रम पाहायला मिळणार का ओ रिवोल याच्याकडे लक्ष असणार, कारण जेव्हा तो स्ट्राईक एंडला येईल त्याच्याकडे एक मोठी संधी असेल की 6 चेंडूत 6 षटकार सलग ठोकण्याची आणि बघायचं ती संधी मात्र त्याचं तो सोनो करते का. पंच काही सूचना करतायत बघा अमित गोलतकर. नक्कीच प्रसाद सर, आपण पाहिलं तर 5 षटकार मारण्याचा विक्रम, सलग 5 षटकार मारण्याचा विक्रम या अक्षयच्या नावावर आहे. परंतु इथे कौतुक करावं लागेल प्रसाद सर, ज्या पद्धतीनं समालोचकांसाठी आमचे सुनीलजी पाटील वहाल उपसरपंच यांच्या वतीनं 1000 रुपयाचं बक्षीस दिलं होतं, त्याच सुनील पाटील साहेबांच्या वतीनं इथे पुन्हा एकदा आगलं वेगळं बक्षीस. इथे 2 पंच उभे आहेत, शंकरदादा म्हात्रे आणि अमितजी घोळतकर यांच्यासाठी 500 रुपयाचं बक्षीस, म्हणजे अंपायर साठी 1000 रुपये. क्या बात आहे, जोरदार टाळ्या. क्या बात आहे. त्यानंतर अजून सर एक बक्षीस आहे आपल्या पाठीमागे 12वे खेळाडू आहेत 2, एक करण घरत तर दुसरा निखिल भंडारकर यांच्यासाठी सुद्धा 200 रुपयाचं बक्षीस. जोरदार टाळ्या. क्या बात आहे, क्या बात आहे. कौतुकास्पद कामगिरी. खरंच कौतुक करण्याच्या मात्र प्रायोजकांचा पुरस्कर्त्यांचं मनापासून. ओव्हर द विकेट स्वतः ऋषी आलेत की काय. चेंडूवर ऑन साईडला पहिलाच फटका, प्रफुल्लच्या बॅटमन सीमारेषेच्या बाहेर षटकार. आणि त्याचबरोबर अजून एक खूप मोठी माहिती की स्पर्धेतला 100वा षटकार आलाय तो प्रफुल्ल केदारीच्या बॅटमन. जोरदार टाळ्या उद्या या सगळ्या डिटेल्ससाठी, सगळ्या स्टॅट्ससाठी. पुन्हा एकदा कौतुक करतो मी सचिन पाटीलचं. अप्रतिम माहिती, अप्रतिम स्टॅट्स या स्पर्धेच्या माध्यमातून आणि येणाऱ्या काळात, कारण आता 3रा दिवस आहे, एकूण 5 दिवसाचा कालावधी, त्यामुळे या स्टॅट्समध्ये या आकड्यांमध्ये मात्र खूप वेगाने वाढ होणार आणि 5व्या दिवसात रिवोल तुमच्यापर्यंत ही सगळी माहिती पोहोचवणार. तर षटकाराच्या मध्ये धावसंख्या उंचवडी घेते, धावसंख्या 66. मगाशी मी रबर बॉलचा उल्लेख केला. मागचा सीझन खूप चांगला परफॉर्मन्स पाहायला मिळालाय अक्षयकडनं. आणि मगाशी मी ज्या पुस्तकाचा उल्लेख केला रिवोल की प्लेइंग इट माय वे, सचिनचं स्वतःचं आत्मचरित्र, आणि त्याबद्दल त्याने उल्लेख केला, सांगतो मी तुला नंतर. ऑन साईडला अजून एक फटका, हाफ वॉली आणि चेंडूला ऑन साईडला फेकून दिलंय. ओरपी चेंडूला योग्य उत्तर, सीमारेषेच्या बाहेर षटकार. जणू काही प्रफुल्ल केदारी अक्षयला प्रेरित होऊन
त्याच्याकडनं एनर्जी घेऊन ऊर्जा घेऊन स्वतःच्या बॅटमध्ये सुद्धा किती ताकद आहे, किती धमक आहे हे दाखवते प्रफुल्ल. आणि 2 चेंडूत त्याने सुद्धा 2 षटकार वसूल केलेत. अटॅकिंग बॅटिंग. चेंडू तुम्ही पाहतायत प्रेक्षकांना खाली बघायला मिळतच नाहीयेत. सगळे चेंडू सगळे मात्र आसमानातना, अवकाशातना, वातावरणात मात्र जाते ते सीमारेषे बाहेर. या इनिंगची जर विचार केला आपण तर मागचे 5 चेंडू म्हणजे हे षटक आणि मागचं षटक मिळून जे 5 चेंडू गेलेत ते 5च्या 5 चेंडू षटकार आलेत. हे तुम्हाला चित्र पाहायला मिळाले. धावसंख्या, वेग पकड, धावफलकावर 72 विदाउट लॉस. दिस इज अ प्लस फॅक्टर. हा सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे की एकही गडी न गमावता ही सर्वात मोठी पार्टनरशिप बिल्डअप केली आहे दोन्ही फलंदाजांनी पहिल्या विकेटसाठी. चेंज ऑफ द पेस. खूप चांगला 20 मध्ये फटका. क्षेत्ररक्षक येत आहे डीप मधला आणि मिळती फक्त एकच धाव. बघायचं आहे विक्रम प्रस्थापित करण्यासाठी एका षटकाराची गरज आहे. 6 चेंडूले 6 षटकार डोळ्यासमोर येतात. निश्चित युवराज सिंगचं नाव सुद्धा डोळ्यासमोर येतं. गॅरी सोबरचं नाव डोळ्यासमोर येतं. रवी शास्त्रीचं नाव डोळ्यासमोर येतं. आणि आता मात्र अक्षय सुद्धा डोळ्यासमोर आलाय. धावसंख्या 73 धावा धावफलकावर. फुल टॉस आणि इथे मात्र विक्रम. व्हॉट अ बॅटिंग. स्मॉल पकड अप डायनामाइट. निश्चितच विनंती करेन अक्षयला आपल्या लाडक्या रसिकांना आणि आपल्या डगआउट मध्ये आपली बॅट सुद्धा दाखवायची आहे. व्हॉट अ बॅटिंग. व्हॉट अ बॅटिंग. न भूतो न भविष्यती. प्रेक्षकांनी विचार सुद्धा केला नसेल की अशी फटकेबाजी मात्र होईल आणि मात्र इथे जबरदस्त एंटरटेन करेल तो हा सगळ्यात लहान उंचीचा खेळाडू अक्षय पवार. चेंज ऑफ द पेस. हेलिकॉप्टर उडवलंय आणि ते जाऊन ते मात्र लँड होते डीप मध्ये. आणि त्याचबरोबर अर्धशतक सुद्धा झळकावलंय. जोरदार टाळ्या उद्या. 50 या स्पर्धेतली तुम्हाला पाहायला मिळते ती अक्षय पवारच्या बॅटमधनं. 11 चेंडू तब्बल धावा कुठल्या आहेत मैदानावर त्या 53. अटॅकिंग बॅटिंग. अभिवादन स्वीकारताना आपल्या लाडक्या रसिकांचं आणि खेळाडूंचं कक्षा सुद्धा. ओ द विकेट. ओ गुड बॉलिंग ऑप्शन. थोडासा बाहेर चेंडूला ठेवले, बाहेर काढल्या चेंडूला. आणि यासाठी मी खरंच रिवॉल्ट तुझा आभार व्यक्त करेन की आजच्या दिवशी मला इथे मात्र समालोचन करण्याची मात्र संधी तू दिली. आणि त्याचबरोबर आमच्या आयोजकांसुद्धा मी आभार व्यक्त करतो. सर्व ज्यांचे मात्र हे तुम्ही पाहतात सन्मान्य बाळाराम पाटील साहेब, अरुण दापोलकर साहेब, रुपेश मोहिते साहेब आणि त्याचबरोबर सुजित मोकल साहेब. कारण एवढा चांगला सोहळा मी मुकलो असतो, एवढी चांगली फटकेबाजी, एवढा चांगला परफॉर्मन्स, एवढी चांगली क्रिकेट स्पर्धा मी मुकलो असतो आणि खरंच एन्जॉय केलं क्रिकेट. इकडचा खूप चांगला परफॉर्मन्स पाहायला मिळाला. अक्षयने एंटरटेन केलं आणि अटॅकिंग बॅटिंग पाहायला मिळाली. तर या आजच्या दिवसातली पहिली 50 आणि त्याचबरोबर स्पर्धेतली सुद्धा पहिली 50 नावं राहिले ते अक्षय पवारच्या बॅटमधून. कौतुकास्पद कामगिरी. 4 षटकं समाप्त होत आहेत. 4 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या पाहायला मिळते एकूण झाली ती 83 धावा धावफलकावर. मी रबर बॉलचा मगाशी आपण रबर बॉलचा उल्लेख सुरू होता आणि सचिन रमेश तेंडुलकरचं जे पुस्तक आहे आत्मचरित्र त्यामध्ये प्लेइंग इट माय वे या रबर बॉलचा उल्लेख त्याने कशा प्रकारे केला आहे. जर त्याला कुठे बाहेरगावी कुठे खेळायला जायचं असेल, खास करून ऑस्ट्रेलिया, साऊथ आफ्रिका, वेस्ट इंडिज अशा मात्र मोठ्या मोठ्या गोलंदाजासमोर जर त्याला फेस करायचं असेल तर महिनाभर तो रबर बॉलने प्रॅक्टिस करायचा. कारण रबर बॉलचे चेंडू कसे तुम्हाला माहिती आहेत की टप्पा पडले तर झपकन आतमध्ये येतात. पण टेनिस बॉल आणि किंवा लेदर बॉल जर म्हटलं तर तेवढ्या वेगाने येत नाही. पण रबर बॉलचे चेंडू मात्र खूप वेगाने येतात आणि त्या चेंडूवर त्या वेगाने मात्र तो प्रतीक्षा करायचा, त्या वेगाने तो खेळायचा आणि हा सर्व तो निश्चित करायचा जेव्हा तो परदेशी दौऱ्यावर खास करून ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर जात असताना हे तुला फटके ही सराव तुला पाहायला मिळायचा. तर माफक किंमत आहे त्या पुस्तकाची जेमतेम 600 रुपये. आज आपला कुठलाही खेळाडू ती मात्र पुस्तक विकत घेऊन मात्र ते वाचू शकतो. पण एवढं मात्र मी नक्कीच सांगेन की ते एकदा तरी पुस्तक वाचलं तुमच्यामध्ये क्रिकेटमध्ये खूप इम्प्रूव्हमेंट येईल. प्लेइंग इट माय वे. भरपूर सफल झालेत. याच पद्धतीने खेळतात प्रफुल्ल केदारी. पंचांचा लेग बाईचा इशारा. फक्त मी समालोचक म्हणून नाही, मी खेळाडूला पण मात्र हेच सजेस्ट करेन तुम्ही सुद्धा एक पुस्तक निश्चित वाचा आणि तुमच्या खेळामध्ये खूपच क्रांती येईल. खूपच तुम्ही तुमचा परफॉर्मन्स इथे मात्र चांगला दाखवू शकाल. एवढी चांगली इम्प्रूव्हमेंट तुम्हाला या पुस्तकातून मिळणार आहे. ओ द विकेट. निर्णायक षटक आहे. राऊंड विकेट अक्षयसाठी. अक्षयच्या बॅटमध्ये पुन्हा एक चांगला फटका. समोर खेळलेत आणि इथे मात्र कुठल्याही खेळाडूला हल्ल्याची संधी सुद्धा दिलेली नाहीये. चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाईल. अजून एक चांगला फटका. चौकार. खूपच रेअरली चौकार पाहायला मिळतोय. जेव्हा अर्धशतक पूर्ण झालं 53 धावा जेव्हा कुठल्या तेव्हा आपण एक चौकार पाहिला. त्यानंतर अजून एक चौकार पाहतोय. धावसंख्या तो वैयक्तिक 57 कुठतोय आणि संघ धावसंख्या नेतोय तो 88 या धावसंख्येवर. ऑन साईडला पुल करण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक येत आहेत. डीप मधना चेंडू कव्हर करतील. चेंडू बराच वेळ हवेमध्ये मिस टाइम स्ट्रोक झाला होता आणि तोपर्यंत 2 धावा
या अक्षयने खूप वेगाने कंप्लीट केले, धावसंख्येला योग्य आकार दिला धावफलकावर, तो 90च्या घरामध्ये. 90 ऑन द बोर्ड, 90 धावा धावफलकावर. स्पर्धेचा उच्चांक जवळजवळ गाठण्याचा प्रयत्न हा तर संघ करतोय. 90 धावा कुठल्या गेल्यात या स्पर्धेमध्ये आर्के ट्रॉफी 2019. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय सांगायची त्या आयोजकांबद्दल, तर एकही मदत निधी न घेता, एकही मात्र डोनेशन न घेता, 1 रुपयाही मात्र कोणाकडनं न घेता मात्र एक चांगलं वैभव निर्माण केलं आहे. आर्के ट्रॉफी 2019 तुम्हाला पाहायला मिळते, कारण या स्पर्धेचं 2रं वर्ष आहे. आणि रविशेठ पाटील यांचा वाढदिवसाचं औचित्य मात्र खूप थाटामाटाने मात्र हा वाढदिवस या क्रिकेट स्पर्धेच्या माध्यमातून साजरा केला जातोय. लेफ्ट आर्म राऊंड अक्षयसाठी पुन्हा एकदा चांगला ऑर्थोडॉक्स फटका फेकून दिलाय. ऑन साईडला स्लॉक स्वीपचा जबरदस्त नमुना सादर करत असताना चेंडू सीमारेषेच्या बाहेर अजून एक दमदार फटका, षटकार. एकही फलंदाज बाद न होता तुम्ही पाहता धावफलकावर 96 धावांची एक विक्रमी पार्टनरशिप. येणाऱ्या काळामध्ये मात्र ही पार्टनरशिप मात्र सुवर्ण अक्षरात लिहिली जाईल रायगडच्या क्रिकेट विश्वामध्ये, कारण 96 धावा या रजनी क्रिकेटमध्ये, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट रजनी क्रिकेटमध्ये विद्युत प्रकाश जोधामध्ये एवढी पार्टनरशिप रेअरली पाहायला मिळते. आणि ती पार्टनरशिप या दोन खेळाडूंनी बिल्डअप केली आहे. तब्बल 96 धावा कुठल्या आतापर्यंत 2 खेळाडूंनी. गुड बॉलिंग, चांगलं कमबॅक. डॉटमध्ये उत्तर देत असताना आणि एकूण 5 षटकांचा खेळ समाप्त झालाय. आणि 5 षटकांची धावसंख्या तुम्हाला पाहायला मिळते, एकूण झाली ती 96 धावा धावफलकावर. आणि 97 धावसंख्येचं लक्ष इथे मात्र ते म्हणजेच वोडाफोन वहाल या संघासमोर. तर खूप चांगलं कॉन्ट्रीब्युशन मैदानाच्या आतमध्ये देत असताना 17 चेंडूत 65 धावा कुठल्या त्या अक्षय पवारने. आणि बघायचं मला त्याच्याबद्दल अजून एक माहिती येईल, म्हणजेच प्रफुल्ल केदारी सुद्धा आहेत आणि त्याच्यामध्ये सुद्धा मात्र खूप चांगली फटकेबाजी पाहायला मिळाली. 13 चेंडूत 28 धावांचं योगदान. जरा दोघांसाठी जोरदार टाळ्या होत्या. अनबिटेबल आणि मात्र नाबादी मात्र पार्टनरशिप बिल्टअप केली तब्बल 96 धावांची पहिल्या विकेटसाठी, एकही गडी न गमावता. तर अप्रतिम टेलिकास्ट तुम्हाला पाहायला मिळते पीटीसी लाईव्हच्या माध्यमातून. किरण आहेत, संदीप वास्कर जे CEO आहेत, आणि किरणच्या माध्यमातून खूप चांगली तुम्हाला मात्र टेलिकास्ट पाहायला मिळते. आणि त्यातसुद्धा मी आभार व्यक्त करतो आमचे गुणसंख्या लेखक सचिनचं पुन्हा एकदा आभार व्यक्त करतो. खूप चांगली कामगिरी आणि खूप चांगला यशवंत हो, खूप चांगला पुढे जा असं मी निश्चितच देवाडेकर प्रार्थना करेन. आणि मी मागाशी तेच म्हटलं की टेनिस बुलच्या पाठोपाठ तू लेदर बॉल क्रिकेटमध्ये सुद्धा ये, रणजी क्रिकेटमध्ये सुद्धा ये, इंटरनॅशनल लेवलसुद्धा जा. आणि जी काय तुला जी काही हेल्प लागेल माझ्याकडनं ती निश्चित मी करण्यासाठी तुला पूर्णपणे तयार आहे. कारण प्रबोधन T20 जी स्पर्धा आम्ही कव्हर करतो तिथे सुद्धा मात्र खूप मोठे म्हणजे रमेश परब सारखे, अर्चना दाभोळकर, रमेश परब ग्रेट स्ट्रॅटेजिशियन, ग्रेट स्कोरर आमच्यासोबत असतात. त्यांच्या सुद्धा संपर्कात मी तुला आणू शकतो आणि निश्चित तू प्रयत्न करावा असं माझं मत आहे. तर मी आमच्या स्कोररचा आभार व्यक्त करतो. आमचे किरण पाटील, राजेश मोकल साहेब आपल्याला विनंती करतो आपण यायचं आहे. राजेश मोकल साहेब. त्याचबरोबर मी राहुलचं, किरण पाटीलचं आणि त्याचबरोबर रिवोल्सचा आभार व्यक्त करतो. आणि खूप चांगलं मला साथ दिली आजच्या दिवसामध्ये. आणि त्याचबरोबर मी पुन्हा एकदा आर्के ट्रॉफीचे जे प्रमुख आयोजक आहेत सन्माननीय बाळाराम पाटील साहेब, अध्यक्ष रविशेठ पाटील सामाजिक विकास मंडळ, त्याचबरोबर उपाध्यक्ष सन्माननीय अरुण दापोलकर साहेब, उपाध्यक्ष रविशेठ पाटील सामाजिक विकास मंडळ, आणि त्याचबरोबर उमेश मोहिते आणि सुजित मोकल, माजी सरपंच तरगर, या सर्व 4ही आयोजकांचं हृदयाच्या अंतकरणानं आभार व्यक्त करतो की माझ्यासारख्या कलाकाराला मात्र इथे मात्र संधी या स्पर्धेमध्ये समालोचन करण्याची दिली. आणि थोडीशी दिलगिरीसुद्धा व्यक्त करतो सर्व आयोजकांची, कारण जास्त वेळ देऊ शकत नाही, कारण ऑलरेडी डेमध्ये टुर्नामेंटसुद्धा डोंबिवलीमध्ये सुरू आहे, आमदार चषक सुरू आहे सुभाष भोईर साहेबांचा. त्यामुळे ती सकाळी जाऊन उपस्थित दाखवायची 8:30 वाजता. त्यामुळे तुमची सर्वांची रजा घेतो थोड्या वेळासाठी. आणि पुन्हा एकदा जेव्हा संधी मिळेल पुढच्या वर्षी पुन्हा एकदा या स्पर्धेमध्ये येण्याची मी पुन्हा एकदा प्रयत्न करेन. धन्यवाद. थँक्यू सो मच प्रसादजी परब. आपला मनापासून आभार व्यक्त करतोय आपण या स्पर्धेसाठी दिलेली भेट, आणि आपल्याकडनं फार मोठं या समालोचकांना सुद्धा शिकायला मिळालं. त्याबद्दल पूर्णच्या समालोचकांच्या वतीनं आपला हार्दिक आभार, आणि आमच्या आयोजकांच्या वतीनं सुद्धा आपलं या ठिकाणी मान सन्मान केलं जाणार आहे. तर जसा सामना सुरू होईल पुन्हा एकदा राहुल शिरसाट एक जबरदस्त समालोचक त्याच्याकडे आपण वळणार आहोत. परंतु प्रसादजी परब या स्पर्धेला निरोप घेतीलच. मी रुपेश मोहिते यांना विनंती करेन की आपण प्रसादजी परब यांचा यथोचित मान सन्मान करावा. मित्रांनो, अतिशय चांगलं समालोचन आजच्या रात्रीमध्ये. त्यानंतर उद्या आणि परवा मच्छिंद्र पाटील यांचा वाद आपण ऐकाल. मराठी आणि हिंदी आणि इंग्रजी
तिन्ही भाषांवर प्रभुत्व असणारे हे समालोचक तर साईनाथजी सालुंके यांनी अगोदरच इथे मात्र बक्षीस अनाउन्समेंट केली. वाल संघाचे फलंदाज मैदानात उतरण्याच्या तयारीत असताना जर वाल संघाने या भल्या मोठ्या आव्हानाचा डोंगर पार केला म्हणजे सामना जिंकला तर सर्व खेळाडूंना एकविरा आईच्या चरणी दर्शन घेण्यासाठी जाणार. मग खेळाडूंना अतिशय चांगली सुवर्ण संधी असेल. तर नक्कीच सालुंके साहेब आम्हा समालोचकांना सुद्धा घेऊन जा तुमच्या सोबत जिंकलात तर नक्कीच. तर नक्की जिंकावं आम्ही शुभेच्छा देतोय. तर या दरम्यान आपण स्वागत कक्षाकडे वळूया. या स्पर्धेची आठवण साहेब आपल्याला प्रमाणपत्र नक्कीच आपल्या घरी राहील. तर नक्कीच आपल्या घरी आठवण राहील असं आकर्षक प्रमाणपत्र सन्मान चिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन इथे मात्र आपण पाहू शकाल. ज्या समालोचकांना आपण स्वर्गीय काटई टुर्नामेंट अर्थातच तब्बल 10 वर्ष त्यांना समालोचन करताना आपण पाहतोय ते स्वर्गीय रतन बुवा पाटील या स्पर्धेतले एक जबरदस्त मराठी समालोचक प्रसादजी परब यांचं यथोचित मान सन्मान केलं जातोय. थँक्यू सो मच प्रसादजी परब सर. आपला पुन्हा एकदा मनापासून हार्दिक हार्दिक आम्ही आभार व्यक्त करतोय आणि घेऊन चलतोय चालू असलेल्या दुसऱ्या सत्राकडे राहुल शिरसाट यांच्याकडे. तेच थँक्यू रिवल सर. तर संपूर्ण प्रेक्षकांनी देखील महाराष्ट्राचा बुलंद आवाज प्रसादजी परब सरांचा आवाज देखील तुम्ही ऐकला असेल. तर जाऊया मॅच कडे ज्या ठिकाणी मैदानामध्ये मॅच रंगली जाते. येणारे 30 चेंडू आणि जिंकण्यासाठी 97 धावा देखील तुम्हाला पूर्ण करायच्यात. तर 30 चेंडू 97 धावा 97 धावा 30 चेंडू 16 षटकार एक डाव 16 षटकार आणि येणाऱ्या 30 चेंडूंमध्ये 97 धावा. परंतु यावेळेस मात्र जर बॅटचा फोकस कोल्हा पंचांचा इशारा 4 धावांसाठी चौकार. डीजे प्लीज. तर यावेळेस देखील तुम्ही पाहू शकाल 500 रुपयाचं पारितोषिक देखील या खेळाडूने जिंकले. ज्या ठिकाणी आदरणीय अरुणजी दापोलकर साहेबांच्या माध्यमातून देखील तुम्ही पाहत असाल 26वा खेळाडू ठरला जातो या स्पर्धेमध्ये जो चौकाराने खातं देखील खेळतोय. रायगड टेनिस क्रिकेट जगतातील एक स्फोटक फलंदाज. परंतु यावेळेस मात्र जर मोठा हिट लगावण्याचा प्रयत्न होता. कौतुक करावं लागेल गोलंदाजाचे देखील. गोलंदाज तुम्ही पाहत असाल गोलंदाज किरण पवार तुम्ही पाहत असाल महाराष्ट्र टेनिस बॉल क्रिकेट विश्वातील एक सुपरस्टार खेळाडू आणि ज्या खेळाडूने या भारत टेनिस क्रिकेट जगतामध्ये एका हाताने षटकार लगावण्याचा पराक्रम केला तो खेळाडू गोलंदाजीच्या मार्कवर. परंतु यावेळेस मात्र किरण पवारच्या विरुद्धामध्ये मात्र जर तोडफोड पद्धतीची फलंदाजी केली जाते. पंचांचा इशारा पुन्हा एकदा दर्जेदार स्ट्रोक देखील आला आणि टीमची धावसंख्या देखील स्कोर कार्डवर लागली जाते 8 धावा. ज्या ठिकाणी 8 धावा देखील धावफलकावर लागल्या जात आहेत. मोठं टार्गेट देखील आहे 97 धावांचं टार्गेट देखील आहे. एक भलमोठं लक्ष देखील आहे. परंतु ज्या ठिकाणी अक्षय पवारने चांगली दमकम दाखवली त्याच प्रकारची दमकम देखील या ठिकाणी फलंदाज ऋषी नाईक देखील असेल आणि त्याचबरोबर तुम्ही पाहत असाल सुदेश साळुंके देखील असेल तर गोलंदाज सज्ज होईल. यावेळेस मात्र जर आखूड पद्धतीचा चेंडू देखील होता. टप्पा पडल्यानंतर गती परिवर्तन देखील तुम्ही पाहिले असेल. परंतु ज्या ठिकाणी षटक क्रमांक पहिलं मार्गस्थ देखील आहे. कौतुक करावं लागेल गोलंदाज किरण पवारचं देखील. परंतु यावेळेस मात्र जर फटका चांगला आहे. पंचांचा इशारा एक्स्ट्रा कव्हर रिजनला 4 धावांसाठी चौकार. तर टीमची धावसंख्या देखील तुम्ही पाहिली असेल ज्या ठिकाणी 12 धावा देखील धावफलकावर लागल्या जातात. मोठं टार्गेट देखील या ठिकाणी रचलंय ते टार्गेट पूर्ण करण्यासाठी. यावेळेस मात्र जर अपड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता. तुम्ही पाहिले असेल ज्या ठिकाणी अक्षय पवारचं कौतुक करावं लागेल. ज्या ठिकाणी 2007 साली 12 चेंडूमध्ये अर्धशतक झळकावलं होतं युवराज सिंगने भारतीय संघाच्या दरम्यान इंग्लंड संघाविरुद्ध. परंतु तो इतिहास लेदर बॉल क्रिकेटमध्ये देखील झाला होता. परंतु तोच इतिहास आज मात्र टेनिस बॉल क्रिकेट विश्वादरम्यान देखील या ठिकाणी मात्र जर होतोय. ज्या ठिकाणी तुम्ही पाहत असाल 11 चेंडूमध्ये 50 धावा देखील या ठिकाणी मात्र जर अक्षय पवारने देखील लगावल्या आणि टीमची धावसंख्या देखील स्कोर कार्डवर लागली जाते. 12 रन देखील धावफलकावर देखील लागल्या जातात. एक चांगली स्पर्धा तुम्हा सर्वांची लाडकी आणि रायगड टेनिस क्रिकेट जगतातील एक मानाची प्रतिष्ठेची स्पर्धा तुम्ही पाहत असाल. RK
ट्रॉफी 2019चा हा तरार. तर एका षटकाचा खेळ देखील झालाय. टीमची धावसंख्या देखील धावफलकावर लागली जाते. 12 धावा देखील धावफलकावर लागल्यात. षटक क्रमांक दुसरं गोलंदाज देखील तुम्ही पाहत असाल नितेश कुरुंगले. या गोलंदाजाने देखील चांगली दमकम दाखवली रायगड टेनिस क्रिकेट जगतामध्ये. नितीश तुम्ही पाहत असाल, परंतु नितीश देखील कशा प्रकारची भूमिका साकारेल आपल्या टीमसाठी, तर गोलंदाज देखील सज्ज होईल. यावेळेस मात्र सर फटका चांगला आहे. चेंडूखाली क्षेत्ररक्षक तैनात. पहिल्या विकेटचं पतन या ठिकाणी मात्र जर होतोय. यावेळेस मात्र जर ओडाफोन वाहा हा संघ मात्र जर पहिल्या सत्रामध्ये बॅकफुटला असताना उत्तरार्धाच्या कालखंडामध्ये देखील याच प्रकारची भूमिका आणि बघता बघता फलंदाज क्रमांक पहिला देखील या ठिकाणी बाद होतोय. तर टीमची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. एक गडी बाद 12 धावा धावफलकावर लागल्या जात आहेत. 97 धावांचं टार्गेट एक भलमोठं लक्ष देखील आहे. येणाऱ्या कालखंडामध्ये कशा प्रकारची भूमिका होईल या टीमच्या दरम्यान हे देखील एक चांगलं प्रात्यक्षिक असेल. ज्या ठिकाणी 97 धावांचं टार्गेट देखील आहे. 12 धावा देखील धावफलकावर लागल्यात. 85 धावा देखील तुम्हाला पूर्ण देखील करायच्यात येणाऱ्या चेंडूंमध्ये. नौका खेळाडू देखील सज्ज झालाय. पहिल्या फळीसाठी तुम्ही पाहत असाल. आणि त्याचबरोबर वाय संघाला देखील 2 धावांची पॅनल्टी देखील या ठिकाणी लागली जाते. ज्या ठिकाणी यावेळेस तुम्ही पाहत असाल पंचांचा इशारा देखील आमच्यापर्यंत येईल. इट इज अ डॉट बॉलचा इशारा. ज्या ठिकाणी 2 धावांची पॅनल्टी देखील लागली. त्या ठिकाणी तुमचा खेळाडू देखील डगआउट सोडून तर गोलंदाज देखील तुम्ही पाहत असाल. ज्या ठिकाणी गोलंदाजीच्या मार्कवर देखील सज्ज आहे गोलंदाज नितीश कुरुंगले. परंतु यावेळेस फटका चांगला आहे. ऋषी नाईक देखील थांबणार नाही. यावेळेस मात्र वहाल नगरीचा ब्रँड दाखवलाय. सरळ 6 धावांसाठी डीप स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून सरळ सीमारेषा पलीकडे 6 धावांसाठी षटकार देखील या ठिकाणी आलाय. आणि ज्या ठिकाणी षटकार देखील आला टीमची धावसंख्या देखील धावफलकावर लागली जाते. टीमची धावसंख्या स्कोर कार्डवर तब्बल 18 धावा देखील धावफलकावर लागल्या जात आहेत. तुम्ही पाहत असाल ज्या ठिकाणी खेळाडू देखील खेळतोय. टेनिस बॉल क्रिकेट विश्वात देखील या खेळाडूने चांगली दमखम दाखवली. तुम्ही जर विचार केला तर मुंबई नगरीची मानाची स्पर्धा शक्ती चषक, या शक्ती चषकामध्ये देखील या खेळाडूने प्रतिनिधित्व केलं होतं गावदेवी गावठाण या टीमच्या दरम्यान देखील. आणि त्याचबरोबर तुम्ही पाहत असाल सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन सिडकोच्या दरम्यान देखील सिडकोच्या लेदर बॉल क्रिकेट टीममध्ये देखील हा खेळाडू चांगलं प्रदर्शन करतोय. परंतु यावेळेस देखील चांगली दमखम दाखवली. षटकार देखील लगावला आणि टीमची धावसंख्या 18 धावा देखील धावफलकावर लागल्या जात आहेत. टार्गेट देखील खूप मोठा आहे. परंतु टार्गेट कशा प्रकारे चेस होईल हे देखील एक चांगलं प्रात्यक्षिक असते. ज्या ठिकाणी विक्रम झालाय आज मात्र या कुरुक्षेत्रामध्ये तो विक्रम मात्र जर तुटण्यासाठीच बनलाय. परंतु हा विक्रम कोणता संघ तोडेल हा देखील एक चांगलं प्रात्यक्षिक असेल या स्पर्धेच्या निमित्ताने. तर 18 धावा धावफलकावर देखील लागल्या जात आहेत. अजून तुम्हाला धावा पूर्ण देखील करायच्यात. 79 धावा तुम्हाला पूर्ण देखील करायच्यात येणाऱ्या चेंडूंमध्ये. ज्या ठिकाणी षटक क्रमांक दुसरं देखील या ठिकाणी मात्र जरूर मार्गस्थ देखील आहे. तर गोलंदाज देखील या ठिकाणी सज्ज होईल नितेश कुरुंगले. तुम्ही पाहत असाल समोर मात्र तेवढाच ताकदीचा खेळाडू रायगड टेनिस क्रिकेट जगतातील एक सुपरस्टार खेळाडू ऋषी नाईक. परंतु यावेळेस मात्र जर मोठा हिट लगावण्याचा प्रयत्न होता. फटका चांगला चेंडू चाललाय मिड विकेट रिझलला. चेंडूखाली क्षेत्ररक्षक तैनात होईल तोपर्यंत एक सिंगल या ठिकाणी मात्र जरूर येईल. टीमची धावसंख्या 19 धावा देखील तुम्ही पाहत असाल. 19 रन म्हणून स्कोर कार्डवर देखील लागल्या जात आहेत. एक चांगली भलीमोठी स्पर्धा तुम्ही पाहत असाल. तर या स्पर्धेच्या निमित्ताने देखील येणाऱ्या कालखंडामध्ये तुम्ही जर विचार केला तर अनेक मान्यवर देखील
शेवटच्या रजनीमध्ये देखील येतील. तर गोलंदाज देखील नितीश सज्ज होईल. समोर मात्र तेवढाच ताकदीचा खेळाडू योगराज घरत तुम्ही पाहत असाल, परंतु योगराजला देखील एक योगा आणावा लागेल आपल्या खेळीचा. परंतु यावेळेस मात्र जर फटका चांगला चेंडू चाललाय. तर आकाश घरत या ठिकाणी मात्र जरूर सज्ज देखील झालाय. नॉनशा केन कडे तुम्ही पाहत असाल, एक यंग टॅलेंट देखील आहे वाल नगरीचं, परंतु गोलंदाज सज्ज होईल. यावेळेस मात्र जरूर फटका चांगला आहे. पॉईंटचं क्षेत्र नेमलं होतं, परंतु क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे. गंमत झाली, त्याची किंमत किती मोजावी लागेल. तर ज्या ठिकाणी फटका देखील टोलावला, क्षेत्ररक्षकाच्या दरम्यान गंमत झाली, त्याची किंमत 2 धावा या ठिकाणी तुम्ही पाहिली. आणि टीमची धावसंख्या देखील स्कोर कार्डवर 22 धावा. तर नक्कीच एसएन स्पोर्ट्स दिगोडे संघाच्या संगणकाला विनंती असेल की आमचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत असेल तर कृपया आपण त्वरित आमच्या या समालोचन कक्षामध्ये यायचंय किंवा व्यासपीठामध्ये येऊन आसनस्थ व्हायचंय. एसएन स्पोर्ट्स दिगोडे संघाचा संगणक. तेच यावेळेस तुम्ही पाहत असाल ज्या ठिकाणी ही मॅच देखील मैदानामध्ये रंगली जाते. येणाऱ्या कालखंडामध्ये या सामन्यादरम्यान जो संघ जिंकेल तो थेट एसएन स्पोर्ट्स दिगोडे अर्थातच विश्वजित ठाकूर याच्या संघाशी देखील सामना करेल. जो विक्रम अक्षय पवारने आजच्या या स्पर्धेमध्ये देखील लगावलाय. तर 17 चेंडूमध्ये 65 धावा देखील पूर्ण केल्या. ज्या ठिकाणी अक्षय पवारची बॅट देखील पहिल्या इनिंग मध्ये तळपताना देखील तुम्ही पाहिले असेल, परंतु त्याच प्रकारची दमकम या ठिकाणी मात्र जरूर आकाश घरतला देखील करावी लागेल. त्याचबरोबर ऋषी नाईकला देखील तशा प्रकारची दमकम आपल्या टीमसाठी करावी लागेल. तर गोलंदाजीच्या मार्कवर देखील गोलंदाज तुम्ही पाहत असाल षटक क्रमांक 30 गोलंदाज देखील या ठिकाणी आमंत्रित केलाय. गोलंदाज किरण पवार, परंतु यावेळेस तुम्ही पाहू शकाल किरणच्या विरुद्धामध्ये एक चांगला फटका देखील आलाय. एक सिंगल या ठिकाणी येईल. ज्या ठिकाणी जर तुम्ही पाहिलं असेल एखादा खेळाडू जेव्हा चांगली खेळी करत असतो जास्तीत जास्त स्ट्राईक रोटेट करणे देखील गरजेचं असतं. हेच प्रात्यक्षिक आकाश घरतने देखील ओळखलं. त्यानंतर ऋषी नाईकला या ठिकाणी मात्र जरूर स्ट्राईक एंड वर देखील आणलं. परंतु यावेळेस कशा प्रकारची दमकम, यावेळेस फटका चांगला आहे. टेक्निकल डिफिकल्ट पंचांचा इशारा. सराई 6 धावांसाठी डीपी विकेटच्या डोक्यावरून सराई षटकार. तर टीमची धावसंख्या देखील या ठिकाणी वाढली जाते आणि टीमची धावसंख्या 29 धावा 29 रन ऑन स्कोर कार्डवर देखील लागल्यात. 29 धावा. तर गोलंदाज देखील तुम्ही पाहत असाल ज्या ठिकाणी गोलंदाजीच्या मार्कवर गोलंदाज किरण पवार, महाराष्ट्र टेनिस क्रिकेट जगतातील एक सुपरस्टार खेळाडू, परंतु यावेळेस मात्र पुन्हा एकदा मोठा हिट केलाय. चेंडू खाली क्षेत्ररक्षक. शर्यत अजून संपली नाही कारण मी अजून जिंकलो नाही या प्रकारची भूमिका. परंतु यावेळेस मात्र जरूर तुम्ही पाहत असाल ऋषी नाईकला देखील परतावं लागेल. ज्या अपेक्षा होत्या त्या अपेक्षांचं रूपांतर या ठिकाणी नैराश्यांमध्ये देखील झालं, कारण की जे अनेक अपेक्षा देखील होत्या. ज्या ठिकाणी वाहाय संघ देखील मैदानामध्ये खेळतोय. वायनगरीचे प्रेक्षक देखील मोठ्या संख्येने तुम्ही पाहत असाल. प्रेक्षकांची अफलातून गर्दी देखील तुम्ही पाहतायत. ते प्रेक्षकांचं देखील सहर्ष स्वागत आहे या स्पर्धेच्या निमित्ताने. तर तुम्ही पाहत असाल टीमची धावसंख्या देखील स्कोर कार्डवर थांबली. ज्या ठिकाणी 29 धावा 29. तर विनंती असेल की एसएन स्पोर्ट्स दिगोडे या टीमच्या कॅप्टनला देखील तर गोलंदाज देखील किरण पवार सज्ज होईल. परंतु यावेळेस मात्र जरूर ऑफस्टिकच्या थोडासा बाहेर होता. फटका चांगला आहे गलीच्या रिझनने. चेंडू ट्रॅव्हल होईल. पंचांचा इशारा. सराई 4 धावांसाठी एक बेमिसाल स्ट्रोक आलाय. चौकार. तर टीमची धावसंख्या देखील स्कोर कार्डवर लागली जाते. तब्बल 33 धावा 33 रन म्हणून स्कोर कार्डवर देखील तुम्ही पाहत असाल 33 धावा. 27वा खेळाडू देखील ठरला जातोय जो तुम्ही पाहत असाल चौकाराने खाते देखील या ठिकाणी मात्र जरूर खोलतोय. परंतु येणाऱ्या कालखंडामध्ये कशा प्रकारची भूमिका होईल या स्पर्धेतील 115वा हा चौकार देखील तुम्ही पाहत असाल. कौतुक करावं लागेल. ज्या ठिकाणी मात्र जरूर फलंदाजी करतोय आपल्या टीमसाठी. यावेळेस मात्र जरूर फटका चांगला. चेंडू चाललाय अलॉंग कार्पेट. चेंडू खाली क्षेत्ररक्षक तैनात देखील आहे. लॉंग ऑनच्या रिझनला चेंडू जज केला. चेंडू जज करून थ्रो करेपर्यंत एक सिंगल देखील आली आणि ज्या ठिकाणी एक सिंगल देखील आली. टीमची धावसंख्या 34
34 धावा. एक महत्वपूर्ण योगदान देखील द्यावं लागेल. ज्या ठिकाणचा खेळ देखील 17 चेंडूमध्ये 65 धावा पूर्ण केल्या अक्षय पवारने. परंतु यावेळेस मात्र सन्मानरित्या केण्याचा प्रयत्न देखील झालाय. टेक्निकल कॅल्क्युलेशनचं क्रिकेट या ठिकाणी मात्र सर्व पूर्ण देखील केले जाते. तर टीमची धावसंख्या स्कोर कार्डवर 3 षटकांचा खेळ झालाय आणि 3 षटकांच्या अखेरीस टीमची धावसंख्या 35 धावा. तर येणारे चेंडू देखील असतील तुम्ही पाहत असाल ज्या ठिकाणी 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी तुम्हाला धावा देखील पूर्ण करायच्यात. तर 64 धावा तुम्हाला पूर्ण देखील करायच्यात. तर 12 चेंडू 64 धावा, 64 धावा, 12 चेंडू 10 षटकार, 1 चौकार 10 षटकार आणि येणारे 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी आणि त्याचबरोबर 64 धावा +2 अर्थातच पेनल्टीचे 2 धावा देखील या ठिकाणी आलेत. कंपल्सरी चेसिंग. तर येणारे 12 चेंडू जिंकण्यासाठी 64 धावा. तर गोलंदाज देखील या ठिकाणी सज्ज होईल. गोलंदाजीच्या मार्कवर अमर साळुंके. तर गोलंदाज अमर देखील सज्ज होईल. 12 चेंडू 64 धावा. परंतु यावेळेस फटका चांगला आहे. एलिव्हेशन जास्त होतं. पंचांचा इशारा. डीप स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून सरळ सीमारेषा पलीकडे आरके षटकार. तर टीमची धावसंख्या देखील या ठिकाणी तुम्ही पाहत असाल. येणारे 11 चेंडू जिंकण्यासाठी तुम्हाला 58 धावा देखील पूर्ण करायच्यात. तर गोलंदाज देखील अमर साळुंके देखील या ठिकाणी सज्ज होईल. यावेळेस मात्र आडव्या बॅटने घेण्याचा प्रयत्न देखील होता. टप्पा पडल्यानंतर कौतुक करावं लागेल यशी रक्षकाचं देखील, कारण की प्रत्येक चेंडू हातामध्ये विसावण्याआधी जी रणनीती आखतो ती रणनीती देखील त्या ठिकाणी सफल होते. तर येणारे 10 चेंडू जिंकण्यासाठी 58 धावा तुम्हाला पूर्ण देखील करायच्यात. एक 30 तरार गोलंदाजी देखील अमर साळुंकेच्या दरम्यान आपल्या टीमसाठी. तर SN स्पोर्ट दिगोडे संघाचा संघनायक आपण देखील या ठिकाणी यायचा आहे. तर यावेळेस मात्र आडव्या बॅटने केण्याचा प्रयत्न देखील होता. प्रयत्न देखील असफल झालाय, कारण की क्रिकेटमध्ये तुम्ही क्रिकेट खेळत असताना अक्रॉस द क्रिकेट व्हेरी बॅड क्रिकेट हे देखील क्रिकेटच्या कुरुक्षेत्रामध्ये सातत्याने देखील तुम्ही पाहिलं असेल. परंतु या ठिकाणी देखील त्याच प्रकारची भूमिका जेव्हा तुम्ही स्टँड्स बदलवता, गोलंदाज रनवे मध्ये असतो, तेव्हा मात्र जरूर खऱ्या अर्थाने जी रणनीती सफल करण्यासाठी वेळ मिळतो त्या वेळेस मात्र जरूर गोलंदाज देखील अतिशय चांगला चेंडू रिलीज करतो आणि असं प्रात्यक्षिक देखील डॉट बॉल. यावेळेस मात्र पुन्हा एकदा मोठा हिट लगावण्याचा प्रयत्न. फाईन लेग रिझनला तुम्ही पाहू शकाल. शॉर्ट लेग च्या रिझनला देखील चेंडू येत होता, परंतु चांगलं क्षेत्ररक्षण झालं. एक सिंगल आली. टीमची धावसंख्या स्कोर कार्डवर 42 धावा, 42 रन ऑन स्कोर कार्डवर. अजून या षटकातील 2 चेंडूंचा खेळ देखील शिल्लक असेल, परंतु कशा प्रकारचं प्रदर्शन देखील होईल हे देखील एक चांगलं प्रात्यक्षिक असेल. ज्या ठिकाणी मैदानामध्ये मॅच देखील रंगली जाते. दोन्ही बलाढ्य संघ एकमेकांसमोर खेळ करण्यासाठी सज्ज झालेत, परंतु या मॅचच्या दरम्यान कोणता संघ विजयी होईल यावेळेस मात्र जर मोठा हिट लगावण्याचा प्रयत्न. टॉपेजचा वापर घेतला होता की काय, परंतु यावेळेस तुम्ही पाहू शकाल डॉट बॉलचा इशारा देखील आलाय. महत्वपूर्ण मॅच देखील आहे, दबाव तंत्र देखील आहे, परंतु ज्या ठिकाणी ऋषी नाईक बाद झाल्यानंतर धावफलक मात्र जरूर तिमावलं देखील जाते. धावफलक देखील हलतं ठेवावं लागेल जर सामना जिंकायचा असेल तर. परंतु येणारे 7 चेंडू आणि 57 धावा तुम्हाला पूर्ण करायच्यात. यावेळेस मात्र जरूर टप्पा पडल्यानंतर उसळी घेणारा चेंडू देखील तुम्ही पाहिला असेल. चांगला बाउन्सर. तर षटक क्रमांक 14 देखील या ठिकाणी मात्र जर संपुष्टात येते. 4 षटकांचा खेळ देखील संपलाय आणि 4 षटकांच्या अखेरीस टीमची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. तब्बल 42 धावा. येणारे 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी 57 धावा देखील तुम्हाला पूर्ण देखील करायच्यात. ज्या ठिकाणी 57 धावा देखील तुम्हाला पूर्ण करायच्यात. समीकरण असेल 6 चेंडू 57 धावा, 57 धावा, 6 चेंडू 6 चेंडू 9 षटकार, 3 धावा 3 धावा 9 षटकार आणि येणाऱ्या 6 चेंडूंमध्ये तुम्हाला 57 धावा देखील पूर्ण करायच्यात. परंतु कशा प्रकारचा खेळ मैदानामध्ये होईल
हे देखील एक चांगलं प्रात्यक्षिक असेल. कंपल्सरी चेसिंग आज मात्र जरूर तुम्हाला आठवावे लागेल. ज्या ठिकाणी मात्र जरूर 6 चेंडूमध्ये 7 षटकार, परंतु तदनंतर देखील खऱ्या अर्थाने तुम्ही जर विचार केला ज्या ठिकाणी मात्र जरूर खऱ्या अर्थाने तर यावेळेस मात्र सर्व मोठा हिट लगावण्याचा प्रयत्न देखील होता. चेंडू खाली क्षेत्ररक्षक तैनात, परंतु दर्जेदार झेल. गोलंदाज अक्षय पवार तुम्ही पाहत असाल अतिशय तेजतर्रार खेळाडू देखील आहेत. चांगली खेळी या स्पर्धेच्या निमित्ताने देखील केली. संपूर्ण प्रेक्षकांची मन ज्या खेळाडूने मात्र जर आजच्या दिवसामध्ये जिंकले असतील त्या खेळाडूचं नाव असेल अक्षय पवार देखील तुम्ही पाहत असाल. चित्रपट सृष्टीमध्ये रिव्हॉल्सर तुम्ही अक्षय कुमार पाहत असाल. ज्या अक्षय कुमारने देखील अतिशय नामांकित चित्रपट देखील प्रदर्शित झालेत अक्षय कुमारच्या नेतृत्वाखाली. परंतु या ठिकाणी अक्षय पवारचं कौतुक करावं लागेल. यावेळेस मात्र जर मोठा हिट लगावण्याचा प्रयत्न होता. चेंडूखाली क्षेत्ररक्षक तैनात होईल की काय, तोपर्यंत पंचांचा इशारा आमच्यापर्यंत येईल. यावेळेस तुम्ही पाहू शकाल एक सिंगल चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी झालंय. शेवटचे 4 चेंडू सांगतील आज सामना कोणता संघ जिंकेल. शेवटचे 4 चेंडू सांगतील या सामन्यादरम्यान कोणाचं भवितव्य उज्ज्वल होईल. हे 4 चेंडू सांगतील की येणाऱ्या कालखंडामध्ये कोणता संघ मात्र जर पुढच्या फेरीमध्ये एसएन स्पोर्ट दिगोडे या टीमच्या दरम्यान खेळ करेल. तर गोलंदाज देखील अक्षय पवार सज्ज होईल. तुम्ही पाहत असाल विश्वजित ठाकूर, अभिजित ठाकूर, राजा कोळी, त्याचबरोबर अनेक तारे सितार देखील या स्पर्धेच्या निमित्ताने तुम्ही पाहत असाल. किरण पवार देखील असतील, त्याचबरोबर अक्षय पवार अतिशय चांगलं महत्वपूर्ण योगदान या टेनिस बॉल क्रिकेट विश्वासाठी देखील देत आहेत. आपल्या खेळीने प्रत्येक प्रेक्षकाचं मनोरंजन करतायत. कारण की तुम्ही पाहत असाल ज्या प्रकारे खेळाडू खेळतात देखील. तर गोलंदाज सज्ज होईल अक्षय, परंतु यावेळेस मात्र जर फटका चांगला चेंडू चाललाय. स्क्वेअर लेगच्या रिझनला चांगले क्षेत्ररक्षण झालंय. एक सिंगल देखील आली. तर 2 चेंडू आणि जिंकण्यासाठी 54 धावा, परंतु यावेळेस मात्र जरूर मोठा हिट लगावण्याचा प्रयत्न होता. चेंडू खाली क्षेत्ररक्षक तैनात, तर 1 चेंडू आणि जिंकण्यासाठी 54 धावा. तर रिव्हॉल्सर आता फक्त औपचारिकता मात्र जरूर शिल्लक राहिली. ओडाफोन वहाय या संघासमोर देखील तर 1 चेंडू आणि जिंकण्यासाठी देखील तुम्ही पाहत असाल 54 धावा. ही स्पर्धा देखील मोठ्या संख्येने प्रेक्षक देखील पाहतात. त्या प्रेक्षकांचं देखील सहर्ष स्वागत असेल. युट्यूबच्या माध्यमातून जे प्रेक्षक जोडलेत पीटीसी लाईव्हच्या दरम्यान त्यांचं ते सहर्ष स्वागत असेल. परंतु यावेळेस फटका चांगला आहे. चेंडूखाली क्षेत्ररक्षण देखील तैनात होता, परंतु या ठिकाणी सामना देखील जिंकलाय. या सामन्याचा हिरो तुम्ही पाहत असाल करण. तर नक्कीच करण घरात आणि निखिल भंडारकर या 2 12th मॅन 12 खेळाडूंना आम्ही विनंती करतोय की आपण आपल्याला लावलेलं आमचे माजी उपसरपंच सुनील पाडेल यांच्याकडनं 200 रुपयाचं बक्षीस आपण स्वीकारायचं आहे, लाईनअप करायचं आहे. तर 12th मॅन साठी पहिल्यांदाच या व्यासपीठावर बक्षीस आदरणीय उपसरपंच सुनील पाटील यांच्या वतीनं, हे मात्र माजी उपसरपंच सुनील दादा पाटील यांनी अतिशय चांगलं योगदान या स्पर्धेसाठी. तर निखिल आणि करण आपण यायचंय. हे 200 रुपयाचं बक्षीस आपण पाहू शकाल. 12th मॅनला प्रथमच इथे सुनील पाटील साहेबांच्या वतीनं 200 रुपयाचं बक्षीस. थँक्यू करण. त्यानंतर निखिल भंडारकर आपलं सुद्धा या ठिकाणी हार्दिक अभिनंदन. पहा 12th मॅनचा किती या ठिकाणी फायदा होतोय. तर 2 पंच अक्षय पवार आणि ऋषिकेश केनी, आमचे ऋषिकेश नाईक मापेसवी ऋषिकेश नाईक वहाल, आमचे अरुणजी दापोलकर यांनी संपूर्ण 5 रात्रीमध्ये एक आगलं वेगळं पारितोषिक लावलंय की प्रत्येक पहिल्या व्हेरी फर्स्ट चेंडूवर जर आपण कुठलाही डिक्लेअर फटका मारला 500 रुपयाचं बक्षीस. यास ऋषी बॅड लक, हार्ड लक ऋषी. खऱ्या अर्थानं आपण मालिकावीर जासई मैदानावर बाईक पटकावली कालच, परंतु या स्पर्धेमध्ये आपल्याला गेल्या वर्षीचा या स्पर्धेतला मालिकावीर ऋषी नाईक मात्र पहिल्याच स्पर्धेतून बाहेर जातोय. त्यानंतर अक्षय पवार
यांनी सुद्धा षटकारानं खातं खोललं होतं. तर नक्कीच 500 रुपये. व्हेरी वेल परफॉर्मन्स अक्षय पवार. तर टॉस उडवायला येतील आमचे कर्णधार, तोपर्यंत अक्षय पवारशी आपण संवाद साधूया. येस अक्षय, व्हेरी वेल परफॉर्मन्स. अतिशय चांगली फलंदाजी केली आपण या मैदानावर. मी तर म्हणे प्रेक्षकांची मनं जिंकलीत, त्याचबरोबर समालोचक आमचे प्रसाद परब सरांना सुद्धा या ठिकाणी मनमोहित करून टाकलं. 7 चेंडूमध्ये 6 षटकार. काय म्हणाल, कशा पद्धतीनं आपण ही फलंदाजी करताय, कसा सराव असेल तुमचा आपल्या घरच्या मैदानावर? सराव तर आम्ही प्रथमतः इथं एंट्री आम्ही खेळायला चान्स दिला त्याबद्दल धन्यवाद. आणि ग्राउंड तर खूप सुंदर आहे. आणि आमची प्रॅक्टिस फक्त 3 महिनेच असते, नंतर मॅच कंटिन्यू चालू असतात, त्याच्यामुळे प्रॅक्टिसला टाइम नाही भेटत. अक्षय, एक प्रश्न असेल नक्कीच. खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर आपला बंधू भाऊ अक्षय पवार नावानं फार मोठा आहे, परंतु आज काल बघितलं थोडंसं फॉर्म त्याचा कमी पाहायला मिळतोय. परंतु त्यांचाच भाऊ पुन्हा एकदा अक्षय पवार या किरण पवारचा बंधू इन्फॉर्म होतोय. खऱ्या अर्थानं नेमकं कारण काय असेल की किरण पवार कुठेतरी आपल्या संघासाठी चांगलं योगदान देताना पाहायला मिळत नाही? तसा काय प्रॉब्लेम नाही, पण आम्ही त्याच्याकडेच बघून क्रिकेट शिकलो आणि तो जास्त ट्रॅव्हलिंग असते त्याच्यामुळे. नक्कीच नक्कीच हार्दिक शुभेच्छा अक्षय पवार आपल्याला देतोय, कारण अगदी प्रवास क्रिकेटचा फार मोठा आहे किरण पवारचा. त्यामुळे इथे कुठेतरी किरण पवारला कदाचित जास्तीत जास्त कॉन्सन्ट्रेशन क्रिकेटवरचं कमी पाहायला मिळत असेल. 4 षटकांचा सामना असेल. निर्णय आपला बॅटिंग दिगोडा संघानं फलंदाजी स्वीकारली आहे. तर नक्कीच आमचे या सामन्यासाठी जे पंच होते शंकरदादा म्हात्रे आणि अमितजी, आपण ही 500 रुपयाचं बक्षीस घेण्यासाठी यायचं आहे आमचे. तर नक्कीच सुनील साहेबांनी लावलेलं बक्षीस आपण घेऊन जायचं. नक्कीच चांगलं योगदान. तर ऐकूया पुन्हा एकदा किरण पाटील. सामना लगेच सुरू करायचा आहे पहा. SN स्पोर्ट